येस अश्विन भाई. धन्यवाद गजानन भाऊ. नमस्कार मित्रांनो, माझं नाव अश्विन आहे आणि मी एक डाक्टर हाय अश्विन भाऊ. आहे. अल्कोहोल अनॉनिमसची ही दिलेली कार्यपद्धती किंवा व्यवस्था, अल्कोहोल अनॉनिमसचे सर्व सभासद बांधवांचा नेहमी मिळणारा साथ आहे. आणि अल्कोहोल अनॉनिमसच्या या कार्यपद्धतीच्या द्वारे जो माझा होम ग्रुप आहे, गोव्यावर ग्रुप ठाणे आणि माझे मार्गदर्शक, आज या गोष्टीने मी पूर्णतः आश्वस्त आहे. त्याची प्रचिती आहे, अनुभूती आहे आणि आज माझी ही आस्था आहे की एक असीमित अशी शक्ती जी निरंतर एवढी जाणीव मला अल्कोहोल विसरण्याच्या या कार्यपद्धतीद्वारे करून देण्यात आली. त्या शक्तीला मी परमात्माच्या स्वरूपात किंवा परमेश्वर मानतो. त्या शक्तीनेच मला दारूच्या पहिल्या विसारी होता बसली आहे. आज आतापर्यंत एक दिवसाच्या आधारे प्रसन्नतेने दूर ठेवला आणि खूप चांगलं वाटत आहे. खरं पाहिलं तर मी गजानन भाऊंना प्रॉमिस केला आहे, त्यामुळे त्या गोष्टीकडे न जाता माझ्या शेअरिंगकडे येईल. माझे जे काही अनुभव आहेत आज ते व्यक्तिगतरित्या माझ्या जीवनात झालेल्या त्या सर्व घटना, त्याच्या आधारे आणि अल्कोहोल अनॉनिमसच्या वेगवेगळ्या कार्यपद्धतीच्या आणि माझ्या मार्गदर्शकांनी दाखवलेलं या कार्यपद्धतीच्या द्वारे माझं खरं स्वरूप, त्या आधारावर या सगळ्या गोष्टी आहेत. तरीही कुणाला असं वाटलं की त्याच्यातल्या काही गोष्टी त्यांना पसंत नाही आल्या किंवा नाही आवडल्या, तर त्यांनी त्या बाजूला ठेवून द्याव्या आणि ज्या कुठल्या चांगल्या गोष्टी वाटतील त्यांना त्यांनी घ्यावं, ही कळकळीची विनंती आहे. आता जो विषय माझा आहे की मध्यमुक्तीमध्ये येणारे अडथळे. अल्कोहोलिक अनॉनिमसचा हा संदेश माझ्या डॉक्टरने जेव्हा मला क्रॉनिक अल्कोहोलिक डिक्लेअर केलं आणि हे सुद्धा मान्य केलं की तो माझा उपचार करण्यात असमर्थ आहे, पण अल्कोहोलिक अनॉनिमसची माहिती त्याच्याजवळ असल्यामुळे अल्कोहोलिक अनॉनिमसच्या लोकांना त्यांनी माझ्याबद्दल सांगितलं होतं आणि ते माझी शुद्धी पेढ्याची वाट पाहत होते, कारण मला एक झोपेचं इंजेक्शन दिलं गेलं होतं रात्री. ते एवढ्यासाठी की मी त्या त्यांच्या त्या हॉस्पिटलमध्ये जेव्हा मी ऍडमिट झालो होतो, तर खरोखर मी प्रामाणिकपणे म्हटलं होतं की माझ्या मुलीचा वाढदिवस यावेळेला मला पाहायला नाही भेटणार, चालेल, पण मी समजा जिवंत राहिलो आणि व्यवस्थित झालो तर मला तिथे पुढच्या जीवनामध्ये सहभागी होता येईल, तिथे वाढदिवस साजरे करता येतील. आणि खरोखर त्यावेळेला तो भाव होता, प्रामाणिकता होती. पण माहित नाही, 14 तारखेला मी ऍडमिट झालो, 14 फेब्रुवारीला, आणि 16 फेब्रुवारीला काय माझ्या डोक्यात असं सुरू झालं की थोडी प्यायला पाहिजे. आणि एकदा का तो विचार आला की मग मी काही काही वेळातच अगदी कुठूनही बरोबर मी दारू आणत होतो आणि मी त्या प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये सुद्धा हळूच बाहेर निघून जाऊन दारू घेऊन आलो आणि बाथरूम मध्ये मी ती
पिऊन घेतली. एक पौवा मी आणला, एक मीठ मी आणली, मग दुसरी, मग तिसरी. त्यावेळेस मी देशी दारूवर नव्हतो आलेलो. अलग अलग ब्रँड्स मी वापरायचं, अलग अलग बार्स मध्ये बसायचं. कुठे एका ठिकाणी मी कंटिन्युअस नाही बसायचं. तिथे थोडं पिऊन मग दुसऱ्या बारमध्ये जाऊन, मग तिथे थोडं पिऊन मग दुसऱ्या बारमध्ये जाऊन. कारण मी खूप जास्त पितो आहे हे कुणाला कळू नये हा त्याच्या मागचा उद्देश होता. आणि किती प्याल्यानंतर मला असं वाटायचं की माझा बॅलन्स आहे, लास्ट फॉर द रोड. आणि त्या रात्री सुद्धा माहित नाही, एकानंतर दुसरी, दुसऱ्यानंतर तिसरी त्याचा जुगाड मी केला. आणि स्टाफच्या ते लक्षात आलं, वॉर्डबॉयच्या ते लक्षात आलं. त्यांनी डॉक्टरशी तो बोलला, डॉक्टरला फोन केला आणि डॉक्टरने म्हटलं की त्यांना बेडवर दाबून पकडा आणि त्यांना झोपेचं इंजेक्शन द्या. फेब्रुवारी 1988 हा मेसेज मिळाला. अल्कोहोलिस्ट अनोनिमसचे 2 ग्रुप नागपूरमध्ये काम करत होते. पण मला त्यापैकी एकाच ग्रुपची माहिती होती त्यावेळेस. त्या ग्रुपच्या सदस्यांनी मला संदेश दिला, एकता समूह नागपूर. आणि पहिल्या दिवसापासून माझं ते आले, मला घेऊन गेले. हालांकी जेव्हा डिस्चार्ज झाला तेव्हा त्याच्या अगोदर ते जेव्हा बोलले आणि त्यांनी मला आमंत्रण दिलं, तेव्हा मी त्यांना म्हटलं होतं की मला नाही वाटत मला यावं लागेल, कारण डॉक्टरने मला प्रॉमिस केलाय की या हॉस्पिटलायझेशन नंतर, डिटॉक्स केल्यानंतर माझं ते काउन्सिलिंग सेशन होतील आणि मी चांगला होऊन जाईल. ते मिस्किलपणे हसले होते आणि त्याचा मला खूप राग आला होता. आणि ते म्हणाले होते की ठीक आहे, काही हरकत नाही, डॉक्टरच तुम्हाला जे काही आहे ते सांगतील. आणि थोड्या वेळाने डॉक्टर माझं डिस्चार्ज कार्ड घेऊन त्यांनी माझ्या भावाला आणि पत्नीला सांगितलं होतं, जे त्यांच्या चेहऱ्यावर फार मोठं प्रश्नचिन्ह होतं की आता पुढे काय. कारण त्यांच्या दृष्टीने तो शेवटचा एक पर्याय राहिला होता करायचा. तोही जेव्हा असफल झाला तेव्हा त्यांना मोठा प्रश्न होता त्यावेळेस. पण अल्कोहोलिस्ट अनोनिमसचे हे सदस्य आल्यानंतर कुठेतरी त्यांना एक आशा निर्माण झाली होती. आणि डॉक्टरने येऊन स्पष्टपणे सांगितलं की यांना तुम्ही त्या अल्कोहोलिस्ट अनोनिमसच्या सभेमध्ये घेऊन जा, जिथे त्यांनी तुम्हाला आमंत्रित केलेलं आहे. आणि बाहेर येऊन मी बायकोला म्हटलं होतं की चल तू पुढे चल, मी येतो. आणि तिने तो तिच्या चेहऱ्यावरचा भाव, हो माहित आहे मला, या तुम्ही. ती घृणा ते खूप झेलली आहे, ती तिरस्कार, ती घृणा एक दारुड्याच्या प्रती. त्यामुळे मला नेहमी वाटायचं की मी त्यातला नाही आहे, मी तसा नाही आहे. मी फक्त जास्त पितो, मी कामधंदा करतो, मी घरदार पाहतो, माझं मुलाबाळांवर प्रेम आहे. हा सगळ्यात मोठा माझा पहिला अर्थ होता की मी आय एम नॉट दॅट बॅड, मी तेवढा तसा नाही आहे. हा कुठेतरी त्या सोशल स्टिग्मामध्ये जे एक दारुड्याबद्दल एक भयानक असं तिरस्कार आणि घृणा आहे आजही, तो भाग असल्यामुळे मला नेहमी असं वाटायचं की मी त्यातला नाही आहे. मी एक दिवस मापात व्यवस्थित दारू पिऊन, जे मी अनेक वेळा अनेक प्रकारे जीवनामध्ये अनेक प्रसंगांमधनं बाहेर आलो आहे, तर ही कोणती मोठी गोष्ट आहे. माझी पत्नी आणि माझा भाऊ मला पहिल्या त्या मिटिंगला घेऊन गेला होता. माहित नाही त्या दिवशी काय असं झालं, इथलं प्रेम म्हणा, इथला एक बंधुभाव म्हणा, मी दारूपासून दूर राहायला लागलो. मला खूप असं अलग अलग आयडिया, खूप काहीतरी भव्य दिव्य करावं असं वाटायचं. अगदी पहिल्यापासूनच मला असं वाटायचं की हा मेसेज सगळीकडे गेला पाहिजे, सगळ्यांना गेला पाहिजे, आपल्याला खूप काहीतरी आपण करून दाखवलं पाहिजे.
माझे जे त्यावेळेस लोक होते त्या समूहाचे, ते मला सांगत होते, शांत राहा, थोडा आहिस्ता चल, जाणून घे पहिल्यांदा. त्यावेळेला असं लिटरेचर किंवा बिग बुक असं खूप अवेलेबल नव्हतं. एक फेलोशिप होती, कंटिन्युअस फेलोशिप राहायची, 2 दिवस आठवड्याच्या मीटिंग, आणि रोज संध्याकाळी भेटणं, बसणं, बोलणं. आणि माहित नाही 4 महिने मला झाले होते. मी एक दिवस असाच, काय झालं मला समजलंच नाही, मी दारू प्यालो, लगेच पत्नीचा फोन गेला. कारण तोपर्यंत ते लोक हे समजून गेले होते की इथे हे जातात तर हे चांगले राहतात. आणि माझा दुसऱ्या दिवशी फेलोशिपचे लोक सकाळी सकाळी येऊन मला सोबत घेऊन गेले. एक दिवस मी ती दारू प्यालो होतो, आणि इतक्या पहिल्याच दिवशी इतक्या जबरदस्तरित्या प्यालो होतो, इतकं की ते लपून नव्हतं राहिलं. बायकोला लगेच कळलं होतं की हे चांगले ढोसून आलेले आहेत. आणि मला सांगितलं गेलं की साहेब, तू पिंक क्लाउड मध्ये होता, तू गुलाबी बादल आहेत त्याच्यात, तू काहीतरी आहे त्याच्यापेक्षा काहीतरी आगळं वेगळं भव्य दिव्य करण्याचं हे जे काही तुझ्या होते ना, त्याचा हा परिणाम आहे. जमिनीवर राहा. तिथून माझी एक 11 महिन्याची सोसायटी, माझा बर्थडे डिक्लेअर झाला. मी खूप आनंदी, घरचे लोक आनंदी, सगळं सगळं व्यवस्थित चालू, काम काज. त्यावेळेस म्हणजे हेच होतं की वन डे ॲट अ टाइम मीटिंग करायची, फेलोशिप करायची. फोन वगैरे एवढे नव्हते, लँडलाईन्स होते. निरंतर एकमेकांना भेटायचं. बिग बुक अवेलेबल नव्हतंच. बिग बुक काही खास एक दोघां तिघांजवळ असेल. पर्सनॅलिटी खूप जबरदस्तरित्या त्यांचा प्रभाव होता. आणि असाच त्या पर्सनॅलिटी कॉन्फ्लिक्टमध्ये काहीतरी असं काही झालं की माझं मन दुखावलं गेलं, खूप नाराजी आली. जबरदस्तरित्या मी रडलो त्या दिवशी, शिवीगाळ झाली. पण कोणीही माझ्याजवळ आलं नाही. माहित नाही काय होतं त्या व्यक्तीचा प्रभाव. पण जे काही होतं ते चांगल्यासाठी होत होतं. कारण मला असं वाटतं की माझं व्यक्तिमत्व तशाच प्रकारचं होतं आणि आहे की जे सर्वसाधारणतः लोकांवर अधिकार गाजवतो. जोपर्यंत त्याचा पूर्ण नायनाट होत नाही ना, तो मीपणा पूर्ण तुटत नाही, त्याच्यापेक्षा तो बुद्धिजीवी अहम तुटत नाही, तोपर्यंत माझ्यासारखा माणूस हा कंट्रोलिंग नेचर आणि गव्हर्निंग नेचर त्याचं भयानक. आणि त्याचं मुख्य कारण आहे की मी अल्कोहोलिक अनोनिमस जे म्हणतं की तो तळ, रॉक बॉटम, जो पूर्वीच्या सदस्यांनी गाठलेला असतो तो मी गाठलेला नव्हता. आय वॉज अ हाय बॉटम अल्कोहोलिक. आणि त्यामुळे त्या एका इन्सिडेंट नंतर माझा कुणावर विश्वास ठेवूच नाही शकलो, कुणाशी मनमोकळेपणाने बोलूच नाही शकलो. स्वतःबद्दल मी कधी कुणाला काही सांगूच नाही शकलो. अल्कोहोलिक अनोनिमस मध्ये आल्यानंतर हा आजाराचा भाग आणि माझी पहिली पायरी ही फक्त दारू पुरता आणि जीवनाला गव्हर्न करायचं किंवा जीवनावर अधिकार प्राप्त करायचा, की ठीक आहे मी मद्यपी आहे पण माझ्या जीवनावर माझा अधिकार नाही, जीवन माझ्या ताब्यात नाही, मी माझं जीवन चालवू शकत नाही. जिथे की मी अनेक ठिकाणी एक एक प्रकारे अतिउत्तम होतो, सर्वांपेक्षा वरचढ होतो. पण त्याच्यात काही गोष्टीत माझा दारू थांबलेली असताना सुद्धा
माझं जीवन चालवण्याचा जे काही भाग आहे त्याच्यातही मी इतरांच्या क्षेत्रात जातो, त्यांना दुखवतो, त्यांच्यावर गुंडघोडी करतो, आपले अधिकार गाजवतो, त्यांच्या अधिकार क्षेत्रात जातो. त्याच्यामुळे नातेसंबंध बिघडतात, अविश्वास तयार होतो. अनेक लोक जे माझ्यासोबत जुळलेले असतात ते कुठेतरी इन्सिक्युअर व्हायला लागतात. त्यांचं फ्रीडम, त्यांचं स्वातंत्र्यावर मी घात घालतो. या सगळ्या गोष्टी मला त्यावेळेला कळत नव्हत्या. त्या तशा प्रकारे कोणासोबत तरी बोलून चर्चा करून दाखवल्या नाही गेल्या त्यांच्या उदाहरणांच्या द्वारे. तर फक्त मी ऐकल्याने किंवा कोणीतरी बोलल्याने किंवा कुणातरी बोलणं ऐकल्याने किंवा मीटिंग केल्याने माझा अनुभव हा सांगतो की तो भाग माझ्या जीवनात येत नाही. जो भाग एक प्रयस्थ बनून किंवा दृष्टा बनून किंवा एक ऑब्झर्वर बनून मी काही वेळेस ऑब्झर्व करतो, पण लोकांचे दोष मी पाहतो, लोकांच्या कमतरता मी पाहतो, लोकांनी माझ्यासाठी काय वाईट केलं ते मी पाहतो, मला कसे लोक त्रास देतात किंवा माझ्या जीवनात कसे बाधा बनतात ते मी पाहतो. काही वेळेस माझी डिपेंडन्सी राहते, की पूर्ण इंडिपेंडंट कधीच नव्हतं, पण त्यावेळेसची डिपेंडन्सी ही कधीही क्रिएटिव्ह नव्हती, डिस्ट्रक्टिव्हच होती. त्याने काही निर्मिती कधी झालीच नाही, विनाशच झाला. आत्मग्लानी आली, आत्मकरुणा आली, अपराधबोध आला, निराशा आली. आणि हे माझ्या जीवनामध्ये जे म्हणतात की अस्वस्थ, चिडचिडा, असमाधानी, हा भाग मद्यापासून दूर झाल्यानंतरही हे निरंतर चालू राहिलं. पहिले जवळजवळ 7.5 वर्ष, 11 महिन्यानंतर एक परत डिॲडिक्शन सेंटर, तिथून बाहेर येऊन मदत मागितली, ग्रुप चेंज केला, लोक बदलले. त्या ग्रुपमध्ये होम ग्रुप घेऊन एक मार्गदर्शक असा घेतला जो अशिक्षित होता. कारण मला कुणाच्या अधिकारात राहायचं नव्हतं, कुणासोबत पूर्ण आपलं मनोगत व्यक्त करायचं नव्हतं. मी शहाणा होतो ना जास्त. माझ्यावर कुणी हे मला कधी मान्यच नव्हतं. जो संपूर्ण पराभव म्हटला जातो, तिथे शरणागती नाही आहे, हा पराभव आहे. हा पराभव 7.5 वर्ष, 4.5 वर्ष, मग 1 वर्ष होऊन जायचं, 2 वर्ष नाही व्हायचे, 20 वर्षाचा काळ निघून गेला. 5 डिॲडिक्शन सेंटर, 3दा लॉकअप, 3 सुसाइडल अटेम्प्ट, 15 ECT शॉक. ते ऑब्लिव्हियन मध्ये जायचं, कारण माझं दुसरं जे दारूला घेऊन काहीतरी पर्याय उघडला पाहिजे, माझा तो रस्ता बंद झाला पाहिजे, नवीन रस्ते उघडले पाहिजे. ते फक्त फोन पुरता, फेलोशिप पुरता, मीटिंग मध्ये जाण्यापुरता, वन डे ऍट अ टाइम, हॉल खाऊ, एच्या मीटिंग मध्ये इन्व्हॉल्वमेंट पद घेणं. पण त्याच्या मागे प्रतिष्ठा येते, मानसन्मान येतो, अपेक्षा येतात. त्यांच्यावर माझी मात झालेली नव्हती, कारण तो मी कायम होता. अल्कोहोलिक्स अनॉनिमसचं पूर्वज या पद्धतीने सुरुवातीला कार्यपद्धती झाली. एक दारुडा दुसऱ्या दारुड्याला भेटून त्याने त्याला तो कसा होता, त्याच्यासोबत काय झालं आणि आज तो कसा आहे हे दाखवलं, सांगितलं नाही. आणि त्यामुळे त्या कार्यपद्धतीमुळे समजा जसं मद्यासक्त जीवनाचं त्यांनी जेव्हा आपल्या जीवनाचं वर्णन केलं, समोर त्याला दृष्टा बनवलं,
आपल्या आयुष्याच्या द्वारे त्याच्या आयुष्याचं एक चलचित्र त्याच्यासमोर मांडून त्याला विश्वासात आणलं, त्याला जागरूक केलं, त्याची भयानक अवस्था त्याला दाखवली. ही इज ऑन जम्पिंग ऑफ स्टेज. तो मरणासन्न झालेला आहे, तो जीवनात नाही आहे. जे जीवन तो मानतोय हे खरं जीवन आहे, हेच माझं जीवन आहे, ते त्याचं खरं जीवन नाही आहे. दारू त्याच्यावर हावी झाली आहे. दारू एक शक्तीचं स्वरूप घेऊन चुकली आहे. दारूने त्याला पूर्णतः आपलं गुलाम बनवलं आहे. आणि दारू एक रॅपेशियस डेप्टर एक जुलमी सावकार बनवून त्याच्या जीवनाच्या सगळ्या अंगांना, कारण त्याचं सगळं जीवन उद्ध्वस्त झालेलं असताना, आशेचे कुठलाही भाग राहिलेला नसताना, घोर निराशा असताना, जीवनामध्ये संपूर्ण अंधकार असताना थोडासा उजेड, एक फ्लिमझी रीड म्हटला गेलेला आहे, ते लगेच तो पकडायला तयार होतो. तसा मी नव्हतो. माझा शहाणपणा होता, माझी अक्कल होती, माझी हुशारी होती, माझं मॅनिप्युलेशन होतं, माझी चालढकल होती. या सगळ्या गोष्टी माझ्या भयानकरित्या काम करत होत्या. एकीकडे मी बिग बुकच्या मोठ्या मोठ्या गोष्टी ऐकलेल्या, थोड्या बहुत वाचलेल्या, शेअरिंग मध्ये सांगत होतो, परमेश्वराची कृपा आहे म्हणत होतो. पण वास्तविकता मध्ये माझं कुठल्याही प्रकारचं कनेक्शन लागलेलं नव्हतं. कारण मी स्वतःला अजूनपर्यंत पूर्णतः ओळखलेलंच नव्हतं. या 20 वर्षानंतर जवळजवळ 8 महिन्याची सोब्रायटी असताना 28 एप्रिल 2008 पासून ते 1 जानेवारी 2009, त्यात तो 31 डिसेंबर 2008 माझ्या जीवनातला एक टर्निंग पॉइंट पाहिला. तिथे मला हे जाणवलं की आय एम मिसिंग समथिंग. काहीतरी माझं भयानक चुकतं आहे. मी काहीतरी घोर माझ्या हातनं एक चूक झालेली आहे. कुठेतरी मी फार महत्वाचा भाग सोडून दिलेला आहे. आणि तो होता अल्कोहोलिक्स अनोनिमसनी बिग मध्ये केलेलं मद्यासक्ताचं वर्णन. मोर अबाउट अल्कोहोलिझम, मद्यपिढेबद्दल अजून काही. आम्ही आज्ञेवादी हे प्रकरण. माझ्या मान्यता कशा आहेत, मी कुठल्या मान्यतेने जगतो आहे, माझे उद्देश काय आहे माझ्या जीवनात, माझे लक्ष काय आहेत, माझ्या इच्छा तरी काय आहेत, मी करू तरी काय इच्छितो, माझे इरादे काय आहेत, इज देअर एनी मोटिव्ह इन माय लाईफ. हे सगळे प्रश्न मला भेडसावत होते. मी कशासाठी जगतोय, का जगतोय, काय उद्देश आहे माझ्या जीवनाचा. कारण तोपर्यंत माझ्या हातनं सगळं चाललं गेलं होतं. मान सन्मान, प्रतिष्ठा, काम धंदा, मुलं बाळा शिक्षित होऊन त्यांचं स्वतःचं जीवन सांभाळून मला जिवंत ठेवण्यासाठी सगळं काही करत होते. बायको माझ्या बरोबर जगणं शिकून गेली होती. मी कुठेच नव्हतो. मी जिथे अधिकार प्राप्त करायला पाहत होतो, जे गव्हर्न करायला पाहत होतो, ज्याच्यावर मी म्हणत होतो की मी माझं जीवन मी नाही चालवणार तर कोण चालवणार, तिथे आता माझ्या जीवनात चालवण्यासारखं काहीच राहिलं नव्हतं. पाय तुटलेला, एक इकडं तिकडं 4 गाड्यांचं सामान जोडून तयार केलेली एक लुना, कागद नाही, लायसन्स नाही, कसं तरी गल्ल्या गुल्ल्यात इकडं तिकडं मी फिरायचं. पकडल्या जाण्याची भीती.
कोण काय म्हणेल, कसा बोलेल, ह्या सगळ्या ह्याच्यातनं मी चाललेलो होतो. आणि तो 31 डिसेंबर माझ्या पोरीने मला म्हणणं की बाबा यावेळेला तुम्ही अल्कोहोलिक अनोनिमसच्या नाईट व्हिजिलमध्ये नका जाऊ, तुम्ही आमच्या बरोबर राहा. कारण मी कधी 31 किंवा पाडवा किंवा असा खास करून जे इतर लोकही ज्या दिवशी सेलिब्रेट करतात, दारू पितात, एन्जॉय करतात, आणि माझ्यासारखा दारुड्यात जरी 12ही तास 24 तास पित असला तरी त्याच्यासाठी तर हे दिवस म्हणजे माझ्यासाठी तर भयानक होते. पण ह्या दिवसांमध्ये मी कधीच दारू नाही प्यालो. कारण त्यावेळेस अशा सगळ्या वेळेस मी अल्कोहोलिक अनोनिमसद्वारे जे कार्यक्रम केल्या जायचे त्या कार्यक्रमांमध्ये राहायचे. नाईट विजिल्स आहेत, वर्कशॉप्स आहेत. पण मी अशा वेळेला प्यालो की जेव्हा कोणालाही माहीतच नव्हतं की मी दारू पिऊ शकीन. कारण माझा आतमधला चाललेला गोंधळ कुणाला कधी समजू नाही शकला. मी आतमध्ये जो काही माझं भीत्या होत्या, इन्सिक्युरिटीज होत्या, अनेक भानगडी मी केलेल्या त्यांचा भाग होता, तो मी कुणासोबत कधी बोललो नव्हतो. कधी मी त्याच्याबद्दल सल्लामसलत केलं नव्हतं. त्याच्यातनं मी कधी कसा बाहेर यायचा ते रास्ते माझ्याजवळ नव्हते. मी आपले इकडलं तिकडे कर, तिकडलं इकडे कर, इकडं घे तिथे टाक, तिकडं घे इकडे टाक, हेच माझं चालू होतं. असं काही व्यक्तिमत्व आहे माझं की जे मदत मागायलाच तयार नाही होत. पूर्ण तुटल्याशिवाय, पूर्ण कॉर्नर अप झाल्याशिवाय, एक जबरदस्त धक्का बसल्याशिवाय, एक आघात झाल्याशिवाय, एक कॅलॅमिटी आल्याशिवाय जिथे मी पूर्णतः आदबल होऊन जातो आणि त्यावेळेला जिवंत राहिलो तर मला अल्कोहोलिक अनोनिमस मध्ये येण्याशिवाय दुसरा पर्याय राहत नाही. कारण मी त्या गोष्टी कुठे बोलूही नाही शकत. घरच्यांसोबत नाही बोलू शकत, मित्रांसोबत नाही बोलू शकत, डॉक्टर सोबत नाही बोलू शकत. पण अल्कोहोलिक अनोनिमसच्या सदस्यांमध्ये आल्याबरोबर ते मला म्हणतात, अरे वा अश्विन, अरे कुठे होता रे बाबा, ये ये ये, तू आमचा आहेस. मिठी मारतात. या फेलोशिप मध्ये कितीही मी नाराज झालो, कितीही मी लोकांवर ताशेरे ओढले, तरी अल्कोहोलिक अनोनिमसचा फेलोशिपचा आगळा वेगळा, एकतेचा आगळा वेगळा ही क्लिनिक आहे, याच्यात काही वाद नाही. आय रिअलाइज इट व्हेरी लेट. आणि तो भाग होता की तुमच्याशिवाय मी नाहीये. अल्कोहोलिक अनोनिमसची ही एकता राहिली नसती, एकसंगता राहिली नसती. माझ्या पूर्वजांनी अनेक त्याग करून अनेक प्रकारे स्वतःचे पद, प्रतिष्ठा, लालसा, लोभ, नाव सगळ्यांना तिलांजली देत. कारण त्यांना हे सुरुवातीपासून जाणवलं की इतर एका मद्यपीशिवाय ते स्वतः सोबत राहू नाही शकत. आणि मी तसा मद्यपी नाही आहे ना. जोपर्यंत हा भाग माझ्या जीवनातला होता तो त्या दिवशी तुटला जेव्हा माझ्या पोरीने म्हटल्यानंतर मी ते 31 त्यांच्यासोबत केलं. त्यांनी मला विशेष दिल्या. माझ्या पोरीने म्हटलं की बाबा इथनं आम्ही तुम्हाला आज जे शुभकामना देतोय, आमची खरोखर देवाजवळ ही प्रार्थना आहे की इथनं निरंतर मद्यमुक्त जीवन तुम्हाला प्राप्त व्हावं. आज ते त्यांचे प्रार्थना आहेत, तुमच्या प्रार्थना आहेत, तुमच्या सदिच्छा आहेत, लोकांच्या माझ्याबद्दल काय माहिती. माझं तर असं काहीच नव्हतं की मी असं काहीच केलं नाही की ज्यामुळे माझ्यासाठी कोणी प्रार्थना करेल किंवा सदिच्छा ठेवेल किंवा सद्भावना ठेवेल. आणि त्या दिवशी मला काय झालं माहित नाही. मला झोप नव्हती लागत, मी बेचैन होतो, मी खूप अस्वस्थ होतो.
मला सारखं वाटत होतं अश्विन यू आर मिसिंग समथिंग. आणि मी ते बिग बुक घेतल्यानंतर जेव्हा मी आलो त्या ह्याच्यावर की आम्ही मध्यासक्त होतो आणि आम्ही आमचं जीवन हाताळू शकलो नाही. कुठलीही मानवीय शक्ती आणि मी शक्तीचा वापर करून राहिलो. इच्छाशक्ती, मी डिवाईन प्रोव्हिडन्स सगळं बाजूला ठेवलं, ईश्वरीय व्यवस्था बाजूला ठेवली, मी माझीच व्यवस्था वापरत होतो. मला दिल्या गेली आहे शक्ती आहे, मी पूर्ण शक्तीहीन झालेलो नाहीये. शक्तीहीन होणं म्हणजे मरून जाणं, शक्तीची कमतरता. मी मेलो नव्हतो, जिवंत होतो. माझे श्वास चालू होते, माझे प्राण चालू होते, माझे हातपाय होते. देवाचे दिलेले हे पूर्ण व्यवस्था होती ज्याने मला जिवंत ठेवलं होतं. आणि ते जेव्हा मी वाचलं ते ऍक्टरचं उदाहरण, त्याच्या अगोदर जे वॉकरचं उदाहरण, आता मी माझ्या जीवनातले अनेक उदाहरणं तिथे जोडू शकतो. वेगवेगळ्या कल्पना मी आणू शकतो. वास्तविकतेला घेऊन मी दुसऱ्याचं मन जिंकण्यासाठी माझ्या अनुभवांचा वापर करू शकतो. हे सगळे अनुभव येणं आवश्यक होतं. कारण देव सुद्धा निवडतो आहे ना, तर तो ठोकून पिटून सगळं करूनच निवडेल हे मला जाणवलं. पहिल्यांदा मी कुठेतरी घेऊन देवाच्या बाबतीत, परमेश्वराच्या बाबतीत, की मी होळीच्या जवळ झोपलो आहे, होळीत चालला गेलो असतो, लोकांनी उचलून मला बाजूला केलं. मी थर्ड क्लासमध्ये, ट्रेनमध्ये, जनरल कंपार्टमेंटमध्ये तिकीट न काढता उलट्या बाजूने चढून गेटवर बसून आपल्या नेहमी जिथे असा खोचून आपण मी बॉटल ठेवायचा तिथे खंबा ठेवलेला, सिगरेट, आणि जशी गाडी चालू झाली तोंडात सिगरेट आणि हातात खंबा. लोक म्हणाले अरे क्या कर रहा है भाई, गिर जाएगा. ट्रेन खचाखच भरलेली, लेडीज सुद्धा बाथरूमला सुद्धा जाऊ नव्हत्या शकत. पण मी आपला ताव मारून, किससे बात कर रहे हो, तुम्हारे बाप की नहीं पी रहा, काय होतो, काही राहिलं नव्हतं शिल्लक. आणि आव काय होता. आणि कोणी कधी मला उचलून आतमध्ये नेऊन त्या एका बाकड्यावर झोपवून दिलं मला माहीतच नाही. कित्येक ठिकाणी ज्याला म्हटल्या गेलेलं आहे ओमनियस वॉर्निंग. आणि त्याच्यानंतर सुद्धा अनेकदा अनेक अशा चेतावण्या आल्यानंतर, अनेक जीवघेणे प्रसंग झाल्यानंतर मी थोड्या वेळातच दारू प्यायलेलो. देअर वॉज नो डिफरन्स अगेन्स्ट द फर्स्ट ड्रिंक. ती अवस्थाही माझ्या जीवनात आली. ती अल्कोहोलिक अनोनिमसचे माझे पूर्वज म्हणतात की मी दारू सोबत आणि दारू शिवाय जीवनाची कल्पना नाही करू शकणार. त्याच्याही पुढे जाऊन तर मी माझ्या माझ्या स्वतःसोबत आणि स्वतःच्या विना जीवनाची कल्पनाच नव्हतो करू शकत. ही ही नाही तर जीवन कसं, आणि मी आहे तर जीवन नाही, पूर्ण गोंधळ झालेला. आणि अशा गोंधळलेल्या अवस्थेत पहिल्यांदा आय मेड अ डिसिजन टू टर्न माय विल अँड माय लाईफ ओव्हर टू द केअर ऑफ गॉड ॲज आय अंडरस्टूड हिम. की हो रे बाबा, हो तू आता मी ते त्यांनी दिलेले अनेक उदाहरणं की आम्ही इलेक्ट्रिसिटीवर डिपेंडंट आहोत, आम्ही पेट्रोलवर डिपेंडंट आहोत, आम्ही हवेवर डिपेंडंट आहोत, मग नातेसंबंधांवर का नाही, मग आमच्या भावनिक उद्रेकासाठी एका हायर पॉवरवर का नाही. हा भावनांचा होणारा जो खेळ आहे त्याच्यासाठी, त्याच्यावर संयम प्राप्त करण्यासाठी मला समजा एक हायर पॉवरने एक प्रोग्राम चेंज करून, माझ्या मान्यता चेंज करून, माझे परिप्रेक्ष्य चेंज करून, माझे बिलीफ चेंज करून, जे कार्ल जन रोनाल्ड इथला सांगतो की एक स्पिरिच्युअल एक्सपिरियन्स म्हणजे काय आहे.
की त्याच्या पहिलेच्या मान्यता, पहिलेचे विचार, पहिलेचे वागण्याची पद्धत, पहिलेचे परिप्रेक्ष्य बाजूला सारल्या जातात आणि त्याच्या जागी एक नवीन त्याच्या मान्यता, त्याचं वागणं, त्याचं बोलणं, त्याचं चालणं ते पूर्णतः एका नवीन प्रकारे चालू होतं. तसं तुझ्या बाबतीत काही झालं तरच तू वाचू शकशील, अन्यथा नाही. आध्यात्मिक आधार काय आहे, स्पिरिच्युअल मेलडी काय आहे, स्पिरिच्युअल बँक्रप्सी काय आहे, नैतिकतेचं अधपतन. वारंवार मी नीतिमत्ता का सोडून देतो, नैतिकता का सोडून देतो, मी माझ्या मूल्यांवर का नाही राहू शकत, माझं मूल्यांकन का नाही करता येत मला, माझं मूल्यांकन मी प्रत्येक वेळेला एक बाटली दारूच का करतो. हा भयानक भाग माझ्या जीवनात. त्याला कुठेतरी पहिल्यांदा एक रोख आला, पण तिथेही माझे प्रॉब्लेम्सच होते ना. कारण पहिला माझा भाग होता की मी तो जो खास वर्ग आहे ज्याची अल्कोहोलिक अनोनिमस पूर्णतः एक शोध कार्य करते आहे की तुम्ही त्या वर्गातले असाल तर तुम्ही आम्हाला हवे आहात, तुम्ही त्या वर्गातले नसाल ना तर तुम्ही ऍडमिशनच नाही घेणार, तुम्ही या शिशु वर्गात येणारच नाही, या शिशु वर्गात शिक्षण घेण्यासाठी तुम्ही तयारच नाही होणार, तुम्ही पुढच्या कार्यासाठी कार्यपद्धतीमध्ये जाण्यासाठी ती हिंमतच नाही दाखवणार. कारण तुम्ही तो शक्तीचा स्रोतच नाही स्वीकार करणार, हे त्याला माहीत होतं. ते सगळे म्हणतात की जे या कार्यपद्धती त्याद्वारे लाभान्वित होतील आणि जे इतर मद्यपीन बरोबर काम करणं सुरू करतील त्यांच्याबरोबर आम्ही अजून संपर्क करू इच्छितो आणि आमच्याजवळ आलेली ईश्वराच्या या रस्त्यावर चालत ईश्वराने आम्हाला जी काही माहिती अजून दिली ती आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचू. कारण बिल डब्ल्यू शेवटी लिहितो की आम्ही ज्यांनी हे पुस्तक लिहिलं आहे आम्ही फार कमी जाणतो, तेव्हा तुम्हाला आणि आम्हाला अजून जास्त माहिती देत राहील जसे जसे आम्ही या मार्गावर पुढे जाऊ. अल्कोहोलिक अनोनिमस मध्ये आल्यानंतर हे बिल म्हणतो की शॉर्टली आय वॉज टू बी रॉकेटेड इन टू 4 डायमेन्शनल लिव्हिंग. मी अकर्ता बनणार होतो, मी दृष्टा बनणार होतो, मी करता नाही. आय एम नॉट कम्प्लीट, मी अर्धवट आहे, मी संपूर्ण नाही, मी सगळे सर्व नाही, मी सार्वभौम नाही. स्टॉप प्लेइंग गॉड. स्वतःच्या इच्छेने चालवलेलं कुठलंही जीवन कधी यशस्वी होऊ शकत नाही, कुणाचंच नाही. मानवीय जीवनाच्या गोष्टी सुरू झाल्या. मी फक्त एक दारुड्याच नाही आहे, तो आजार त्या पद्धतीने मान्य करायला जसा एक जीव घेणा आजार मी मान्य करतो. कॅन्सर झाला असता तर मी सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून स्वतःची ट्रीटमेंटला प्राधान्य दिलं असतं. ते प्राधान्य मी या आजाराला तेवढ्यासाठी नाही दिलं की माझी त्याप्रमाणे या आजाराची मान्यताच तयार नव्हती झाली. जेव्हा की अल्कोहोलिक अनोनिमसचे सदस्य तुम्ही बांधव जीवाचं एक करून मला सांगत होते, अरे बाबा रे पहिला गुट घात करतो, वन्स अन अल्कोहोलिक ऑलवेज अन अल्कोहोलिक, वन ड्रिंक इज इनफ, 100 आर नथिंग. पण तरी माझे एक्सपेरिमेंट, तरी माझं ते मेंटल ऑब्सेशन, ते इल्युजन, ते माझं तेच जीवन खरं जीवन आहे हे मान्यता आहे. मला चेंज नको होता, माझा कम्फर्ट झोन तोडायचा नव्हता, मला कुणाच्या अडचणीमध्ये जायचं नव्हतं, मला कुणाच्या दबावाखाली जायचं नव्हतं. जेव्हा की त्या सगळ्या गोष्टींनी मला अजून जास्त स्वातंत्र्य मिळतं. माय डिपेंडन्सी रादर मेक्स मी मोर इंडिपेंडंट. माझी हार मला जिंकण्याकडे घेऊन जातं. या सगळ्या विरोधाभास तेव्हा लागू झाले जेव्हा खरोखर मी कॉर्नर अप झालो. कुठेही मला दुसरीकडे जाण्याचा किंवा मजबूर होऊन मी खूप खूप आनंदाने तुमच्या लोकांमध्ये येऊन नव्हतो बसलो, पण ही देवाची कृपा आहे, तुमच्या बांधवांचं प्रेम आहे, ही जबरदस्त आस्था, ही एकताचा भाग आहे, एकसंगतेचा भाग आहे.
निरंतर हे दरवाजे उघडे राहतात. इथे कोणीतरी कार्यकर्ते ईश्वराचं काम सदैव हाती घेऊन माझ्यासारख्या येणाऱ्या माणसाचं स्वागत करत राहतात. हा भयानक भाग होता. आणि हा इतका, याला शब्द नाहीये, याचं मी वर्णन करू शकत नाही पूर्णतः. पण यश अगदी आनंदाने, प्रेमाने, निरंतर एक सहिष्णुतेने, अतिशय नम्रतेने, कुठल्याही प्रकारे मला ते कुठलं दुःख पोहोचायला पाहिजे, मी त्रासात गेलो पाहिजे, हे कधीच कुणाला वाटलं नाही. मी तर स्वतःच त्रास निर्माण करत होतो. ज्या दिवशी मी हे ठरवलं की आता याच्यानंतर स्वतःला त्रासात टाकायचं नाही, चांगलं व्हायला लागलं. पीर साहेब म्हणतात किंवा आमच्या पूर्वजांचं ते संकलन जे आहे, कलेक्टिव्ह एक्सपिरियन्स जो आहे, तो बिग बुकच्या द्वारे पीर साहेबांनी संकलित केला. ते म्हणतात की अशी स्थिती मी ग्रहण केल्याबरोबर माझ्या जीवनात चमत्कारिक गोष्टी व्हायला लागतील. जिथे मी म्हणतो की यस, नाऊ आय बिलीव्ह, डू आय बिलीव्ह, एम आय नाऊ रेडी टू बिलीव्ह इन अ पॉवर ग्रेटर दॅन माय सेल्फ, हिला मी काहीही नाव देऊ शकतो. त्याचं जाणीव मला तुमच्यामध्ये झाली, त्याची सिद्धता मला मिळाली. त्याच्या द्वारे परिवर्तित झालेलं जीवन अनेक क्षेत्रांमध्ये यशस्वीरित्या काम करणारे माझे बांधव फक्त मद्यापासून दूर नाही, तर आपल्या जीवनात परत एक पुनश्च एक नागरिक म्हणून अगदी जबाबदारीने, योग्य रीतीने, शिस्तबद्धतेने, तालबद्धतेने, विथ एक डेफिनेट कॅरेक्टर जगणारे तुम्ही बांधव सारखे मला दाखवत होते, सिद्धता देत होते. पण मी ऑब्झर्व्हर व्हायला तयार नव्हतो ना. मी करताच व्हायला पाहत होतो, मी अकर्ता बनतच नव्हतो. कारण मला हे जाणवलंच नाही की खरं तर माझ्या आयुष्यात माझं काहीच नाही आहे. जे काही आहे ते देवाचं आहे. जे काही आहे त्याची ही व्यवस्था आहे, त्यांनीच ही व्यवस्था दिलेली आहे. त्याच्या व्यवस्थेमध्येच मी राहायला पाहिजे, त्याच्या व्यवस्थेद्वारेच मी जगू शकतो. त्याच्या व्यवस्थेच्या बाहेर जाऊन मी जगूच नाही शकत. हा सुरक्षाचा घेरा जो माझ्या पूर्वजांनी तयार केलेला होता, याला मी वारंवार तोडला. त्या कामासाठी नाही ज्या कामासाठी ते म्हणतात की आम्ही आलो विपदेमुळे, पण आम्ही एकमेकांसोबत जुळून राहिलो. कारण आम्हाला एक कॉमन सोल्युशन मिळालं. घरापासून दूर एक घरपण मिळालं, एक बंधुभाव मिळाला, आम्हाला प्रेम मिळालं, आम्हाला जीवन जगण्याची पद्धती मिळाली, आम्हाला एक कुटुंब आमचं तयार झालं आणि आम्ही आमच्या घरी वापस जाऊ शकलो, आमच्या समाजात जाऊ शकलो, आमच्या जीवनाच्या कार्यक्षेत्रांमध्ये जाऊ शकलो. विविध कार्यक्षेत्रांमध्ये जाऊन आम्ही आमच्या जीवनाला परत पुनर्प्राप्त करू शकलो, पुनर्प्रस्थापित करू शकलो. पण तिथून आम्ही परत त्या वादळात गेलो. त्या परमेश्वरासोबत, आमच्या मित्रांसोबत आणि अनेक बांधवांना आम्ही तिथून परत घेऊन या नौकेवर आणून आम्ही त्यांना मध्यमुक्त जीवनाच्या या विस्तृत मार्गावर चालण्यासाठी आम्ही पूर्वी कसे होतो, आमच्यासोबत काय झालं आणि आज आम्ही कसे आहोत हे दाखवलं. हा भाग माझ्या जीवनात फार उशिरा आला. या सगळ्या गोष्टींमुळे जे अडथळे होते माझ्या मध्यमुक्त जीवनासाठी, मध्यमुक्तीसाठी, जे अल्कोहोलिक अनोनिमस वारंवार म्हणत होतं की दारू पासून दूर होणं हे कुणालाही शक्य आहे, पण सोडलेली दारू सोडून ठेवणं निरंतर ज्याच्यासाठी फार मोठी किंमत चुकवावी लागते बिन साहेबांच्या भाषेमध्ये. हे साधं सरळ सोपं जरी असलं तरी फार कठीण आहे माझ्यासारख्या माणसासाठी. कारण बिन साहेबांच्या शब्दात अ प्राइस हॅज टू बी पेड, द सेल्फ सेंटर्डनेस हॅज टू बी स्मॅश. दारूच्या बाटल्या फोडून नाही होत,
माझा स्वार्थीपणा, स्वकेंद्रितता हे पूर्णतः तोडावं लागतं. आय हॅव टू बी गॉड सेंटर. डॉक्टर बॉब म्हणतात की तुम्ही आस्तिक असाल, नास्तिक असाल, आज्ञेयवादी असाल, तुम्ही स्केप्टिक असाल, संशयवादी असाल, कुठल्याही प्रकारचा तुम्हाला असलेला बुद्धिजीवी अहम, कारण दारू थांबली, माझा अहंकार तुटला, माझा मीपणा तुटला, पण माझा बुद्धिजीवी अहम नाही तुटला. माझा हुशारी, माझं मॅन्युप्युलेशन, माझं ते घालमेल करणं, माझं ते मोटिव्ह, नॉट टू डिसीव्ह माय सेल्फ अँड टू एनीबडी एल्स, अब्सेन्स ऑफ इंटेंट टू डिसीव्ह आलंच नाही. नेहमी काही ना काही चालाकी, काहीतरी चत्रेपणा, काहीतरी कुठला तरी हे घरच्यांची, बाहेरच्यांची, मध्ये तर मित्रांमध्ये तर समाजामध्ये सगळीकडे तो चालूच राहिला होता. हा डॉक्टर बॉब म्हणतो की हा बुद्धिजीवी अहम, हा समजा माझ्यासारख्या माणसाला हा साधा सरळ कार्यक्रम घ्यायला अडथळा बनत असेल, आणि मी हा साधा सरळ कार्यक्रम देते, पूर्वज म्हणतात की सर्व गोष्टीची जाडी वसून मोठ्या विनम्रतेने हात जोडून आम्ही तुम्हाला तुमच्या जीवनाची भीक मागतो की तुम्ही सुरुवातीपासून या कार्यक्रमाला पूर्णतः ग्राह्य, या कार्यक्रमाला पूर्णतः स्वीकारून घ्या. माझी मराठी थोडी इकडे तिकडे होत्या, मी माफी मागतो. अन्यथा डॉक्टर बॉबच्या शब्दात आय फील सॉरी अबाउट यू हे समजा तुम्ही करायला तयार नसाल, आत्ताही तुम्हाला वाटत असेल की तुमच्याजवळ काहीतरी दुसरा मार्ग आहे, ओके फाईन, तुम्ही समजा चांगले होऊ शकलात आणि दुसऱ्या मार्गावर चालू शकलात तर आम्हाला आनंदच होईल. पण आम्ही असं करू शकलो नाही, त्यामुळे आम्हाला हे पूर्णतः माहीत आहे की वी फील सॉरी अबाउट यू. आम्हाला खेद आहे की तुम्हाला तुमच्या जीवनाची किंमत समजत नाही आहे, अनमोल जीवनाला तुम्ही मातीमोल करत नाही आहे, तर एका बाटलीचं व्हॅल्युएशन करताय त्या जीवनाचं, जो मी होतो. अल्कोहोलिक अनोनिमस मध्ये आल्यानंतर त्या 31 नंतर 1 तारखेला देवाने माझ्या जीवनात तो भाग आणला जो मद्यमुक्तीसाठी अत्यावश्यक आहे, की दुसऱ्या एका मद्यपीडित व्यक्तीला माझ्या जीवनात मी निस्वार्थपणे प्रेम देणं, सहिष्णुता दाखवणं, त्याच्याबरोबर काम करणं, त्याला आपल्या जीवनाच्या द्वारे अट्रॅक्शन नॉट प्रमोशन, ना त्याच्यावर अधिकार गाजवणं, ना त्याच्यावर जोर जबरदस्ती करणं, त्याला त्याचं पूर्ण स्वातंत्र्य देणं. आणि ते 1.5 वर्षापर्यंत मी त्या व्यक्तीसोबत होतो. त्यांनी माझा तो कठीण काळ काढला, मला माझा पेन दाखवला, माझ्यामुळे मी लोकांना किती त्रास दिलेला आहे, कसे माझ्या चालचलन होतं, कसं माझं वागणं होतं, किती स्वार्थी मी होतो, किती भेदरलेला मी होतो, एक्झॅक्ट नेचर ऑफ रॉंग माझे काय होते, हे सगळं डिफॉल्ट मध्ये माझ्या जीवनात व्हायला लागलं. कारण मी कुणाची मदत घेऊन साध्या सरळ पद्धतीने ते कधी केलं नाही. पण जेव्हा ते झालं आणि माझ्या स्पॉन्सरनी 4 वर्षानंतर जेव्हा परत एकदा माझ्या दारू प्यालेलो नाही, पण स्वतःच्या जीवनात ते गव्हर्निंग नेचर, तुझं ते माझं, माझं ते माझं आहेच, पण तुझं ते माझं, तुझं जे नाही माझं जे नाही ते पण माझं, काय होतं. पॉवर ऑफ अटर्नी दिल्या गेलेली आहे, माझ्यावर विश्वास टाकला गेलेला आहे, मला भरोसा दिला गेलेला आहे, मला त्याचं प्रोटेक्शन करायचं आहे, मला त्याला सांभाळ करायचा आहे, माझी जबाबदारी काय आहे. अल्कोहोलिक अनोनिमस परंपरा जोपर्यंत माझ्या जीवनात आचरणात येत नाहीत, एकीकडे रिकव्हरी
सार्वलौकिक कल्याण, सामूहिक उपचार पद्धती, सामूहिक विवेक, सामूहिक शक्ती आणि सर्वोच्च अधिकारी. आणि मला दिलेले अधिकार हे शास्त्रासाठी नाही, सेवेसाठी आहेत. याचं पूर्ण जाणीव समूहाच्या कार्यपद्धतीमध्ये मी करून नाही घेतली, एका स्पॉन्सरच्या द्वारे, एका मार्गदर्शकाच्या द्वारे, तर माझ्या जीवनाची मी वाटच लावणार. मी इतरांच्या जीवनाची वाट लावणार. हे मी भयानकरित्या केलेला. आणि माझ्या मार्गदर्शकांनी मला दाखवलं की मी एकटा असा माणूस नाही आहे. आय एम नॉट द ओनली वन. माझ्या अगोदर अनेक लोक होऊन गेले, नंतरही अनेक लोक होणार आहे. म्हणे अश्विन, आज जशी मी उपयोगिता ठरतोय माझ्या गता आयुष्यातील अनुभवांच्या द्वारे तुला दाखवू शकतोय की बघ, ही मेड मी द ऑब्झर्वर. मला अकर्ता केलं, मला ऑब्झर्वर बनवलं, मला 6 सेन्स ऑफ लिव्हिंग दाखवलं, मला 4 डायमेन्शनल लिव्हिंग दाखवलं. त्यांनी मला दाखवलं की बघ अश्विन, आम्ही न पिता सुद्धा आमच्या जीवनाची कशी मी वाट लावून घेतली होती. काय काय झालं होतं, किती स्वार्थी होतो मी, किती स्वकेंद्रित होतो मी, किती किती इनकन्सिडरेट होतो. रिश्ते, नाते, संबंध त्यांची सगळ्यांची कशी वाट लावणार होतो मी. पण माझ्या स्पॉन्सरनी मला वाचवलं. इट वॉज पास्ड ऑन टू मी. नाऊ आय एम पासिंग ऑन टू यू. हे पास ऑन होते. इट कॅनॉट बी अर्न्ड, इट इज गिव्हन. अल्कोहोलिक अनोनिमस मध्ये आल्यानंतर ह्या गोष्टींना जितक्या लवकर मी जाणून घेईन, जितक्या लवकर मी समजून घेईन, जितक्या लवकर मी याच्यावर काम करेन, जितक्या लवकर या गोष्टींना मी आपल्या जीवनात करीन. कारण अल्कोहोलिक अनोनिमसच्या कार्यपद्धतीमध्ये सगळ्यात महत्वाचं समजा काही मला आज वाटतं तर डॉक्टर बॉबनी ते 5,000 दारुड्यांबरोबर काम केलं, दिवसा एक. त्याला मेडिकल ट्रीटमेंट पासनं तर त्याला ते आमच्या अल्कोहोलिक अनोनिमसचा मुख्य एकच उद्देश आहे की स्वतःला दारूपासून दूर ठेवणं आणि इतर मद्यपीला दारूपासून दूर राहण्यास मदत करणं. मदत म्हणजे ही कार्यपद्धती पूर्ण देणं आणि त्याला ही जी विरासत आहे त्याचा वारसदार बनवणं, त्याला ब्रँड अँबॅसेडर बनवणं, त्याच्यामधलं ते टाइम, टॅलेंट, ट्रेजर हे आणणं, त्याला एक रिस्पॉन्सिबल व्यक्ती बनवणं, त्याला एकतेचा एक अभिन्न अंग बनवणं, त्याला ही धरोहर इतरांपर्यंत पोहोचेल आणि पुढच्या पिढीसाठी कायम राहील याच्यासाठी शिक्षित करणं. हा सगळा भाग त्या पद्धतीने डॉक्टर बॉबनी केला. तर एकीकडे बीडब्ल्यू ऑर्गनायझेशनच्या साठी व्यवस्थित करण्यासाठी व्हॅरिशन्स आणि सर्व्हिस कन्सेप्ट आणि हे ते संकलन करून एक ऍसिड टेस्ट मधनं पूर्ण फेलोशिप गेली. पण एकीकडे डॉक्टर बॉब साध्या सरळ पद्धतीने मद्यासक्तांसोबत काम करत राहिले. त्यांची ती पद्धत ट्रस्ट गॉड. सगळ्यात पहिले अगर मी दारुडे आहे तर मला ट्रस्ट गॉडवर यावंच लागतं. कुठल्या ना कुठल्या एक हायर पॉवरची कल्पना ईश्वरापर्यंत घेऊन जावीच लागते. जे माझे पूर्वज म्हणतात की बालपणी असं होऊच नाही शकत की कुठल्याही व्यक्तीजवळ ईश्वराची कुठली कल्पना नव्हती, पण जीवनातल्या या इतर गोष्टींच्या ओढीमध्ये तो त्या कल्पनेपासून दूर गेला. अनेक गोष्टी ज्या लिहिल्या गेलेल्या आहेत तशाच्या तशाच माझ्या जीवनात लागू होतात. आणि क्लीन हाऊस अँड हेल्प अदर्स, डेली रिप्रीव कंडिशन, नाऊ मध्ये येणं, प्रेझेन्स मध्ये येणं, आत्तामध्ये जगणं, मोमेंट टू मोमेंट जगणं, ऑलवेज अलर्ट राहणं, सुटअप बुटअप शोअप च्या पोझिशन मध्ये येणं, हा जो भाग आहे हा इतका विलक्षणीय आहे की खरोखर त्याला तुम्ही प्रोफाऊंड चेंज इन पर्सनॅलिटी म्हणा, टोटल अल्टर्ड ऍटिट्यूड म्हणा, रिव्होल्युशनरी चेंज म्हणा, स्पिरिच्युअल एक्सपिरियन्स अँड स्पिरिच्युअल अवेकनिंग म्हणा, ऑल इट मीन्स वन. की माझ्या जीवनात
त्या पहिलेच्या मान्यता, पहिलेच्या पूर्वकल्पना, पहिलेची माझी मतं, पहिलेचं माझी विचारसरणी, पहिलेच्या माझ्या जीवनाकडे पाहण्याचा परिपेक्ष्य पूर्ण एका बाजूला होऊन या कार्यपद्धतीद्वारे, या प्रोग्रामिंगच्या द्वारे माझं पुनर्शिक्षित होणं, मला नवीन प्रोग्राम येणं, माझं रिएज्युकेशन होणं, माझं कॉन्शियस आणि सबकॉन्शियस एकच होऊन जाणं आणि कॉन्शियस अवेअरनेसच्या द्वारे मी कॉन्शियस डिसिजन्सना समजणं आणि सार्वलौकिक कल्याणाला समजणं आणि सार्वलौकिक शक्ती आणि सार्वलौकिक विवेक हा प्रत्येक ठिकाणी माझ्या जीवनात मी वापरणं. मग माझं घर असो, माझं काम असो, माझी मित्रमंडळी असो, कारण आज माझ्या या सगळ्या संपदा ज्या मी घालवून ठेवल्या होत्या त्या सगळ्या मला ह्या कार्यपद्धतीच्या द्वारे वापस मिळाल्या आहे, ज्याच्यासाठी मी अत्यंत ऋणी आहे, आभारी आहे. ज्या काही पद्धतीने मी तुमच्यासमोर माझ्या जीवनातले हे प्रत्यक्ष अनुभव मांडू शकलो, ह्याच्यात कशा प्रकारे मी माझ्या जीवनाची वाट लावली ते सांगायचा प्रयत्न केला. हात जोडून प्रार्थना करतो की तो सगळा भाग जो जीवनात करायला नको होता तो मी करून आलेलो आहे. कळकळीची विनंती आहे की तुम्ही ते करू नका. इथून फक्त वाईटाकडे जाण्याचं थांबवा, चांगलं होणारच आहे. खूप खूप आभारी आहे. धन्यवाद.